राजाचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या प्रजेला सुखी ठेवावे. आपल्या राज्यातील सर्वांना योग्य न्याय द्यावा, जेणेकरून राज्यात शांती नांदेल. राजवाड्यात बसलेल्या एका राजाला निर्णय घेणे कठीण असते. त्याचा एक चुकीचा निर्णय हजारो लोकांचे जीवन बदलू शकतो. तो योग्य निर्णय घेऊ शकेल का? आपण सर्वजण कधी-कधी आपल्या आयुष्यात अशा टप्प्यावर येतो जेव्हा आपल्याला योग्य आणि अयोग्य यात फरक करावा लागतो. पण प्रत्येक जण योग्य निर्णय घेतो का? आज आम्ही तुम्हाला एक रहस्यमय कथा सांगणार आहोत जी केवळ तुमचे मन हादरवून टाकेलच पण योग्य निर्णय घेण्याची कला देखील शिकवेल. ही कथा केवळ मनोरंजनाची नाही तर जीवनाचा एक खोल संदेश देखील देते. खूप वर्षांपूर्वी मगध राज्यात एक राजा होता ज्याचे नाव राजा ब्रह्मदत्त होते. तो त्याच्या न्यायी स्वभावासाठी प्रसिद्ध होता. तो लोकांमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटीचे उदाहरण होता. पण एक समस्या होती. तो नेहमीच निर्णय घेण्यात गोंधळून जायचा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो इतका विचार करायचा की अनेक वेळा योग्य वेळ निघून जायची आणि लोक त्याच्या निर्णयाची वाट पाहत काळजीत पडायचे. एके दिवशी त्याच्यासमोर एक गंभीर बाब आली. राज्यातील दोन आदरणीय नागरिक, श्रीमंत व्यापारी सुमित दत्त आणि सामान्य शेतकरी धर्मपाल यांचे मध्ये वाद निर्माण झाले होते. न्यायासाठी दोघेही राजदरबारात पोहोचले. दरबारात उपस्थित असलेले सर्व लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. सुमित दत्तच्या भव्य पोशाखात त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि आवाजात अधिकाराची झलक होती, तर धर्मपाल साध्या कपड्यात उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. सुमित दत्त संतप्त स्वरात म्हणाला, महाराज, या शेतकऱ्याने माझी जमीन बळकावली आहे. ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे, पण आता तो ती स्वतःची असल्याचा दावा करत आहे. हा अन्याय आहे. जर मला आज न्याय मिळाला नाही तर राज्यातील व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटणार नाही. जणू त्याच्या आवाजात एक विचित्र कठोरता होती. तो त्याच्या संपत्तीने आणि प्रभावाने राजाला प्रभावित करू इच्छित होता. धर्मपालच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याच्या आवाजात सत्याची दृढता होती. तो थरथरत्या स्वरात म्हणाला, नाही महाराज, ही जमीन माझ्या पूर्वजांचा वारसा आहे. मी खोटे बोलत नाही. जर तुम्ही याला पाठिंबा दिला तर माझ्या मुलांच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेतले जाईल. त्याचा आवाज करुणेने भरलेला होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होते. राजा गोंधळला होता. तो दोघांचेही ऐकत होता पण निर्णय घेण्याचे धाडस करू शकत नव्हता. कधी डोळे सुमित दत्तच्या आत्मविश्वासू चेहऱ्याकडे पाहत होते तर कधी धर्मपालच्या असहाय्य रूपाकडे. जर मी व्यापाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला तर गरीब शेतकऱ्याला अन्याय वाटेल. जर मी त्याच्या बाजूने निर्णय दिला तर व्यापाऱ्याला राग येऊ शकतो. राजा विचारात हरवला होता. त्याच्या मनात न्याय आणि व्यावहारिकतेमध्ये संघर्ष सुरू होता. दरबारात उपस्थित असलेले मंत्रीही राजाकडे पाहत होते पण कोणीही काहीही बोलण्याची हिम्मत करू शकत नव्हते. आजूबाजूला एक खोल शांतता होती. फक्त राजाच्या दीर्घ श्वासाचा आवाज ऐकू येत होता. राजाच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले. त्याचे तळवे घामाने ओले झाले. हा सामान्य निर्णय नव्हता. हा त्याच्या न्यायाची परीक्षा होती. राजा ब्रह्मदत्त रात्रभर अस्वस्थ राहिला. तो बाजू बदलत राहिला पण त्याच्या मनात उठणारे विचारांचे वादळ शांत झाले नाही. जर मी चुकीचा निर्णय घेतला तर काय होईल? राजा दुविधेत असणे योग्य आहे का? या प्रश्नांनी त्याला रात्रभर झोप येऊ दिली नाही. शेवटी त्याने ठरवले की या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी तो भगवान बुद्धांना प्रार्थना करेल. सकाळ होताच राजाने आपला सर्वात वेगवान घोडा तयार केला आणि काही विश्वासू सैनिकांसह श्रावस्तीकडे निघाला. त्याच्या डोळ्यात आशेचे तेज होते पण त्याच्या मनात एक विचित्र चिंता होती. मला खरोखर माझ्या समस्येचे निराकरण मिळेल का? श्रावस्तीला पोहोचताच राजा बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाले. बुद्ध कमळाच्या मुद्रेत शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच दिव्य हास्य होते ज्याने अनेक त्रासलेल्या हृदयांना शांती दिली होती. राजाने डोके टेकवले आणि म्हटले, हे बुद्धा, मी एक न्यायी राजा आहे.
पण जेव्हा जेव्हा मला कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा मी गोंधळून जातो. मला नेहमीच भीती वाटते की माझा निर्णय चुकीचा होऊ शकतो. राजाच्या आवाजात थोडासा थरकाप होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि गोंधळाचे ढग उठत होते. हा फक्त एक प्रश्न नव्हता. हे एका शासकाचे दुःख होते जो आपल्या प्रजेसाठी सर्वोत्तम करू इच्छित होता, परंतु त्याच्या अंतर्गत भीतीशी झुंजत होता. बुद्ध हसले. ते स्मितहास्य समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्यानंतर शांत झाल्यासारखे होते. त्यांनी राजाच्या डोळ्यात पाहिले, जणू त्याचा आत्मा तुम्ही वाचत आहात. मग बुद्ध हळू आवाजात म्हणाले, हे राजन, योग्य निर्णय घेण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आतापर्यंत त्याच्या गोंधळात हरवलेला राजा ब्रह्मदत्त बुद्धांची वाणी ऐकून स्थिर झाला. त्यांच्या आवाजात अशी शांतता होती की राजाचे हृदय पहिल्यांदाच हलके वाटू लागले. राजाने त्याच्या सर्व चिंता बाजूला ठेवल्या आणि पूर्ण भक्तीने म्हटले, हे तथागत, मी काळजीपूर्वक ऐकत आहे. आणि मग बुद्धांनी त्याची कथा सुरू केली. काही काळापूर्वी एका गावात एक मुलगा आणि एक म्हातारे साधू राहत होते. एक मुलगा असायचा जो खूप उत्सुक होता आणि तो प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारत असे. एके दिवशी त्याला वाटले की मी या साधूची बुद्धिमत्ता तपासे. त्याने जंगलातून एक लहान पक्षी पकडला आणि त्याच्या मुठीत लपवला. त्याला वाटले की मी साधूला विचारेन की हा पक्षी जिवंत आहे की मृत. जर तो म्हणाला की तो जिवंत आहे तर मी त्याला चिरडून मारून टाकीन. जर तो म्हणाला की तो मृत आहे तर मी त्याला सोडून देईन. अशा प्रकारे मी त्याला चुकीचे सिद्ध करेन. तो मुलगा साधूकडे गेला आणि म्हणाला की महात्माजी, माझ्या मुठीतला पक्षी जिवंत आहे की मृत. ऋषी हसले आणि म्हणाले, बेटा, उत्तर तुमच्या हातात आहे. तो मुलगा आश्चर्यचकित झाला. त्याला समजले की निर्णय त्याच्या स्वतःच्या विचारसरणीवर आणि करुणेवर अवलंबून आहे. बुद्धांनी राजाला विचारले, या कथेतून तुम्ही काय शिकलात? राजन म्हणू लागला की निर्णय घेण्यात अडचण ही केवळ एक समस्या नाही, तर ती तुमच्या भीतीपेक्षा मोठी कारण आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी 3 महत्त्वाची सूत्रे समजून घेणे आवश्यक आहे. पहिले सूत्र, सत्य शोधा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करा. अर्धे अपूर्ण ज्ञान गोंधळ निर्माण करते आणि तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. दुसरे सूत्र, निर्णय घेताना निष्पक्ष राहा. तुमच्या इच्छा आणि भीती बाजूला ठेवून विचार करा. जेव्हा मन निष्पक्ष असते तेव्हा सत्य स्पष्टपणे दिसून येते. तिसरे सूत्र, करुणा बाळगा. योग्य निर्णय तोच असतो जो कमीत कमी लोकांना हानी पोहोचवतो आणि बहुतेक लोकांना फायदा पोहोचवतो. न्याय म्हणजे केवळ कठोर नसून ज्यामध्ये करुणा देखील असते. राजाचे डोळे ओले झाले. त्याला पहिल्यांदाच जाणवले की ख्या शासकाचे कर्तव्य केवळ कायद्याने न्याय करणे नाही तर हृदयातून न्याय करणे देखील आहे. राजा ब्रह्मदत्तने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनातील गोंधळ हळूहळू शांत होत असल्याचे दिसून आले. त्याच्या आतली भीती वितळू लागली. त्याला आता स्पष्टपणे दिसले की सत्य, निष्पक्षता आणि करुणा एकत्र ठेवल्यास निर्णय घेणे कठीण नाही. तो बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला आणि कृतज्ञतेने म्हणाला, हे तथागत, आज तुम्ही माझे डोळे उघडले आहेत. आता मी न्याय करू शकतो. बुद्ध हसले आणि त्याला आशीर्वाद दिला. राजाच्या राजवाड्यात परतल्यावर त्याचे हृदय आता हलके झाले होते. त्याला एक नवीन आत्मविश्वास आला. आता तो केवळ राजा नव्हता तर ख्या न्यायाधीशाच्या मार्गावर चालत होता. जेव्हा राजा परत आला तेव्हा त्याने प्रथम सखोल चौकशी केली आणि त्याला आढळले की जमीन प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याची आहे, ज्याला व्यापाऱ्याने चुकीच्या मार्गाने बळकावण्याचा प्रयत्न केला होता. राजाने निर्भयपणे योग्य निर्णय घेतला. त्याच्या निर्णयावर लोक खुश झाले आणि त्याला पहिल्यांदाच वाटले की योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी ज्ञान, निष्पक्षता आणि करुणा असणे महत्त्वाचे आहे. हा जीवनाचा सर्वात मोठा धडा आहे. योग्य निर्णय घेण्याची शक्ती फक्त आपल्या हातात आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याबाबत तुम्हाला कधी दुविधा झाली आहे का?
आजच्या कथेने आम्हाला शिकवले की योग्य निर्णय घेण्यासाठी आपण सत्य, निष्पक्षता आणि करुणा स्वीकारली पाहिजे.